फ्रेंच फ्राईज ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर फ्रेंच फ्राईज हे उपवासालाही चालतात कसे आणि त्यासाठी आपण काय वापरायचं आणि काय नाही वापरायचं ते मी सांगणार आहे। तर स्टोर करून आपण फ्रीजमध्ये आठवडाभर ठेवू शकता आणि पार्टी एन्जॉय करू शकता किंवा आपण लहान मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता। तर त्यासाठी मी 3 मोठे बटाटे घेतले, ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याची सालं काढून घेणार आहेत। याप्रमाणे आपण त्याची पूर्ण सालं काढून घ्यायची आहे। ह्या सगळ्या बटाट्यांची मी व्यवस्थित सगळी सालं काढून घेत आहे। बघा याप्रमाणे आपले तिन्ही बटाटे सोलून झालेले आहेत। बटाटे सोलल्यानंतर आपण आता त्याला कापून घ्यायचे। कापायची एक विशिष्ट पद्धत असते। उभे आपल्याला काप करून घ्यायचे, आडवे काप करायचे नाहीत। याप्रमाणे आपल्याला उभे पातळ पातळ काप करून घ्यायचे। आता पातळ काप करून झाल्यानंतर त्याचे फ्रेंच फ्राईज कसे करायचे, शेप कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे। त्याला आडवं करायचं आणि आपण त्याला पातळ असं कापून घ्यायचं आहे। तर आता आपण सगळे उभे काप करून घेतलेत। आता आपण त्याला आडवं करून फ्रेंच फ्राईजचा शेप द्यायचा आहे। बघा याप्रमाणे पातळ पातळ कापून घ्यायचे आहेत, उभेच कापायचे आहेत। याप्रमाणे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। असेच सगळे आपण बटाटे उभे कापून घेणार आहोत आणि पातळ स्लाइस त्याचे करून घेणार आहोत। आता मी हे स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घेणार आहे। सगळा स्टार्च बटाट्याचा काढून घेणार आहे। याप्रमाणे आपलं बटाटे 2दा पाण्यातून काढून घेतले आहेत आणि आता आपण स्वच्छ पाण्यात त्याला बुडवून ठेवलेले आहेत। याप्रमाणे आपण धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे बटाटे बॉईल करत ठेवणार आहोत। तर मी ते एका मोठ्या कढईमध्ये ओतून घेतले। गॅसची फ्लेम फास्ट ठेवून मी 5 मिनिटं याला बॉईल करून घेणार आहे। मीडियम टू फास्ट गॅसवरती आपल्याला हे बॉईल यायच्या आधीच काढून घ्यायचे आहेत। 60% आपल्याला शिजवायचे, पूर्ण शिजवायचं नाही आहे। बटाटे आपण एकदा चेक करून घेऊया केवढे शिजले आहेत ते बघूया। आणि त्यामध्ये मी 2 टेबलस्पून मीठ घालून घेतलं आहे। उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला 2 टेबलस्पून मीठ घालून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपले बटाटे जोर लावल्यावर तुटले गेले पाहिजे, अलगद तुटले नाही गेले पाहिजे किंवा थोडेसे बेंड झाले पाहिजे। याप्रमाणे बघा याप्रमाणे बेंड होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे। उकळी यायच्या आधीच आपण गॅस बंद करायचं आहे। फक्त 5 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवरती शिजून घ्यायचं आहे। आणि आता आपण ते गरम पाण्यातून काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण काढून घेतलं आहे। उकळत्या पाण्यामध्येच मी 2 टेबलस्पून मीठ घालून घेतलेलं। आता आपण ते काढून घेतल्यानंतर सुती कापड घेतलं आहे मी, स्वच्छ धुवून सुकवलेला सुती कापड आहे। ओला कापड घ्यायचं नाही आहे, सुकवलेलाच घ्यायचं आहे। आणि त्यावर मी ते सुकत घालणार आहे। 15-20 मिनिटं आपल्याला त्याला पंख्यावरती सुकून घ्यायचं आहे। याप्रमाणे फ्रेंच फ्राईज आपले सुकत आहेत। आता आपण हे सुकले आहे का चेक करूया। व्यवस्थित कापडाने पुसून घेऊया। बघा याप्रमाणे बेंड झाले पाहिजे, जास्त लगेच तुटले गेले नाही पाहिजे। त्याला सुकून घ्यायचं आहे आपण पूर्ण, पाणी त्यातलं राहिलेलं शोषून घेऊया कपड्याने। 20 मिनिटात हे सुकलेले आहेत। आता आपण त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलेत। याप्रमाणे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। जर तुम्हाला उपवासाला जर तळायचे असतील तर तुम्ही ह्याचप्रमाणे तळू शकता। आणि जर तुम्हाला स्टोर करायचे असेल तर मी तुम्हाला दाखवते स्टोर कसे करायचे। तर मी अर्धे काढून ठेवलेत, उपवासासाठी आपण अर्धे साईडला काढून ठेवलेत। आणि आता स्टोर कसे करायचे ते पाहूया। आता हे फ्रेंच फ्राईज स्टोर करायचे असतील तर आपल्याला 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बाजारात आपल्याला ह्याप्रमाणेच फ्रेंच फ्राईज भेटतात, जे पॅकिंग केलेले असतात। ह्याप्रमाणे आपण त्याला कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि हवाबंद डब्यात किंवा जिपलॉक बॅगमध्ये आपण त्याला पॅक करू शकता आणि हे आठवडाभर तुम्ही वापरू शकता। याप्रमाणे मी डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवत आहे आणि हे फ्रीजमध्ये आता मी ठेवून देणार आहे। आणि जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण ते तळू शकतो।
याप्रमाणे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे काढून तळून घेऊ शकतो. आता मी हे फ्रेंच फ्राईज कसे तळायचे ते मी दाखवते. तर कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, स्लो ठेवायची नाही आहे. मीडियम किंवा फास्ट गॅसवरतीच आपल्याला तळायचं आहे. आता हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज कसे तळायचे मी दाखवते. त्याला कॉर्नफ्लोअर लावलेलं नाही आहे, ते मी आता तळून घेत आहे. हे तुम्ही उपवासाला खाऊ शकता, पण कोणी जर कॉर्नफ्लोअर लावून जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरचेही फ्रेंच फ्राईज खाऊ शकता. आणि जर कॉर्नफ्लोअर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही याप्रमाणे तळून घ्या. अशाप्रमाणे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेत. म्हणजे तुम्ही उपवासालाही खाऊ शकता किंवा लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्कीच हे बनवू शकता. मोठेही हे फ्रेंच फ्राईज खूप एन्जॉय करतात. तर हे फ्रेंच फ्राईज तुम्हाला कसे वाटले हे तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. अशाप्रमाणे आपण गोल्डन फ्राय तळून घ्यायचे आहेत. 5-6 मिनटं लागतील. तेलामध्ये आपण टाकल्यावर तेल गरम असलं पाहिजे. याप्रमाणे आपण फ्रेंच फ्राईज काढून घेणार आहोत. 5-6 मिनटं झाली आहेत तळायला. मीडियम गॅसवरतीच आपण तळून घेतलेलं आहे. असे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. आता आपण कॉर्नफ्लॉवर लावलेले फ्रेंच फ्राईज तळून दाखवणार आहे. तेही त्याचप्रमाणे तळून काढायचे आहेत. मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून काढायचे आहेत. गोल्डन फ्राय तयार करायचे आहेत. याप्रमाणे आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब